काढून रात्रीच तर काढणार असं चटणी वाटतो ना हिरवी मिरच्याची ते हे कर बरोबर सर लाईट टाक बरं मुंगाची फिक्की डाळी भाजी भाकर परदेशातीत काय काय आणलं काहीतरी मोठं आहे काय आहे मोठं ते दिसलं मला पपई आणलं काय मी आणलं गंगाफाईच आणलं का नाही गंगाफाई नाही पपई आणलं कचोरी आणलं वांगे करायची मुगाचा आहे करतो काकडे आणलं बाई आज लागलाय का मेळ वांग्याचा मेथीची भाजी आली नाही वाटते अजून आम्हाला सर्दी येईल आहे बाई हो हाय सगळ्यांना शुभ सकाळ हे पाहू शकता तुम्ही अजून भाजीपाल्याला सुरुवात झाली नाही खेड्यागावात बी भाजीपाल्याला सुरुवात झाली की मग भाजीपाला तर काही वानच येत नाही मग ते टोपले वाया जायला तर चला मग तुम्हाला दाखवून देतो बाहेरचं वातावरण आज नवीन काही आलं आमच्या बाजारात पपई आणि काकडी बाहेरचं वातावरण हे आहे बाहेरचं वातावरण मस्त बारीक बारीक थंडी चालू झाली आणि आपल्या बायाले लावून दिला चारा आज सगळ्याले बांधून दिला कोणा खाल्ला कोणी खाऊ राहिलं कोणाचं तोंड नाही पुरवायलं काय हक्कात आहे हे तुमच्या सुपारीचंच नाही पुरत माहिती सुपारीचं नाही पुरून राहिलं तिची माय माहीत आहे का खालचं खाऊन घेते आणि ते वरचं ठेवते तसं हा त्याच्या बोंड्या काव्या झाल्या ना पाण्यानं काय गहू राहिला का फुकलाच नको सारा चांगल्या बोंड्या फुकले कुठे ठेवता आता हा माय आता वरून करून येते का नाही काय जण त्याचा मोठा तेच पडला पेंडा तर बांधून जायला करून पुडी करून बसून बांधणं मग मस्त बसून ओढसल्या नाही घेत ना निसता येतात ना मग पिवळ येलय झाला तरी सांग पाणी नसतं तर किती वाढला असता हा वाढेलच आहे तो नाही बोंड्या हो बोंड्या ना तिवाच्या बोंड्या काय ती मी तर सांगतो तुला 5-6 पाहिले ती झाली ते ना अजून राहायला म्हणते ना हो का काळ्याचा वावरात लई नाही पाहिजे ना पीक आले अनाज फुलफुटत असलं तर बदबद होते त्या वावरात पाण्यानं केलं साऱ्या बोंड्या सडत तुम्हीच तर म्हणा पाणी जास्त पाहिजे तिकडे घ्या पाणी जास्त परमानाच्या बाहेर हा काय निघील ते आहे आता संक्रांत पुरतं संक्रांतची सोय लावलीच नाही ते नव्या तिळाच्याच गोड लागतात ते लड्डू आहे की नाही चालला का जाईन आली हा आताच चालतं ते बापू सांगेली बंद आहे नवाई ना बाई 6 पाहिजे ते का 2 पाहिजे तुळशी उकळदार टाकले कोणा मानंद तुळशी डाळ अंडे झाले म्हणजे अंडे झाले म्हणजे त्याच्या कशा खावा म्हणून आली होती हो ना मग आता पाण्यानं नाही आलं तर वावरात काय करतं वावरात असतात ती येते पाण्याच्या हाती आहे ना सारं
हे आई बांधून राहिली तिवाच्या पेंड्या कशा बांधतात दाखवतो तुम्हाला. कारण आपल्यासारख्याला नाही बांधता येत अशा तिवाच्या पेंड्या. मी बांधून पाहिल्या होत्या एक बार, पण मला काही जमल्या नाही. पावभरती एकाच काडीत निघते. सारे होळहाळ करून माती करून ते त्यात याच्यावरच घ्यायला लागत होतं ते. तर एकच राहिली का आता. हे एवढ्या साऱ्या बांधल्या आहे ना पटापट तिवाच्या पेंड्या. तिवानच बांधते बरं. त्या तीव करू राहिली, पिरगाया मारते तिवाच्या काळीली आणि त्यानंच बांधते. आणि झाडाच्या वेळेस त्यातलाही तीव पडते बरं, गऊन. मला ते सगळं करता येते पण गाठच नाही बांधता येत. नाही पाहिजे, कवडी पाहिजे. नाही कवडीनं बांधता येते. तरी ते आफतच आहे हो माय. कळाकड मुडतात ते माझ्यानं. तर कशी बांधू राहिली तिवाच्या पेंड्या. आधीची गाठ. जमत नाही वाटते नाही राहिली. हा कवडी म्हण ना. म्हणजे वायर काळी असली ते मोडते तडकान. मी आत्ता बांधली गाठ आहे ना. झाला तीव बांधणं. एवढा मोठा तीव बातच बांधून घेतलं तिनं. मी जर असते ना तर झालं मग काम. दुपारी आलेच झाली असती, कारण त्याची गाठ बांधणं लय भारी असते. कडाकड मोडतात ते तिवाच्या काड्या, आणि तिवाच्या काड्यानंच बांधायला लागते. ते तिवाच्या काड्यानंच फिट राहते ते का हो. दोरीनं बांधलं की जमत नाही ते. त्यातही पडले असतील. ही त्यात काही बोंड्या नाहीत बाई, कचराच आहे त्यात. जाणून माती नको करू ते तिवर. हो काय आता उन्हाळ्याला मस्त तप्पू राहिलं. मस्त म्हणजे एवढं मस्त तप्पू राहिलं की खाऊ नका वा तिचा चारा. हा नाही हा गेट नाही उघडणार, काही नाही. सुपारी टुपारी तिचा जीवा मरण चाललं. हा तिले लोट मारच करता. बस 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 हा करा आता भाई. होय बाई होय बाई होय बाई. अंगात आलं तिच्या. सुकल्या बकऱ्या आता ऊन टाकत पुरायला. हस्ताचं ऊन आहे आणि वावरात काही कामधंदे नाही. मला असं वाटू राहिलं सोयाबीनच्या सर्व्याला जावा, पण सोयाबीनच्या सर्व्याला कुकडे जावा. हाय 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 जा ना चारायला. ती घरी चरतं का. गया गया बसला का. वळला होता ना. येऊन आल तुले. कपडे लत्ते झाले सगळे धुणं. हे बा सकाळी चाय नाश्ता एकदम मोके आज. कारण ऊनच तेवढं तर पुरायला बाहेर निघलं की जसे हातापायात आगच होते. फक्त आता झाडून काढायचं आहे आणि मग करतो जेवण. झाडून काढल्यावर खाऊन घे तेवढं तू.
आली लाईन. ही लाईन आहे ऊन एवढं तर पुरायलं की भयानं नाही. लाईन एवढा घोर करून राहिली की लय. आणि तशी बी मला गरमालय जास्त होते, त्यासाठी पंख्यात राहतं मी जास्त. वारात गेला टेन्शन नाही. वारात तर झाडाखाली अशी थंडीगार हवा लागते की काहीच वांदा नाही. पण हा हे सगळं घरचं वातावरण एकदम दूषित. आणि कालपासून असं डोकंही दुखू राहिलेलं आहे. आणि सर्दी आल्यासारखं होऊ राहिलं ना. सर्दी येऊ राहिली ना डोकं बसू राहिलं. काय करा, मुक्क दुखणं आहे सर्दीचं. भन भन लागू राहिलं सारण. त्यात हे ऊन आहे तर पुरायला. ऊन तपलं की आणखी डोकं दुखते. भयान. चला मग एवढं झाडून घेतो मी. एका हातात मोबाईल आणि एका हातात झाडणं. हे गहू येऊ राहिले सगळे, त्यासाठी पहिले झाडून घेतो मी. सगळी झाडझूड करून घेतली आता बकऱ्याची. आणि हा एवढा पुंजा राहिला भरायचा, तो काही भरत नाही आता मी. लय ऊन तपू राहिलं. आणि उन्हात गेलं की लय जास्त डोसकं दुखते. त्यासाठी तो आता भरणारा संध्याकाळी पुंजा. तो खायो बाई हे चकाचक. आणि आज केस बिस धुतले मस्त, तर केसाईतही तेल नाही. जरासं पडीन तर पडीन. केसाई तेल घालून शांती डोक्याले. तर धुतात मी केसाईत तेल घालून. हा माझा आरसा तेल घालायचा. मस्त मालिश करतो आज केसाईची. ओ, म्हणजे जराशी शांतता भेटेन केसायले. साधंच तेल आहे आपलं, खोबरेल. चला तर मग या जेवायला. आज जेवायला या, जेवण करायला. तेल बिल लावलं मस्त केसाई. तरी डोकं काही अजून शांत नाही बसू राहिलं. आज आई आहे माझ्यासोबत जेवण करायला. आणि जेवण करायला बनवलं आज वांग. आणि मस्त फिक्की मुगाची डाळ आहे. तेल आणि मीठ हळद टाकून लय मस्त लागते ही डाळ. गरम पाहिजे पण खायला, पण गरम काही कोणा खाल्ली नाही. बाशी भाकर आणि या मुगाची डाळ फिक्की मीठ टाकून लय मस्त लागते. आणि काकडी आहे आज खायला. आणि हिरवी मिरचीचा ठेचा. बरं वाटलं जरा डाळ.